पुण्याजवळील यव परिसरात सह्याद्रीच्या रांगेत सुमारे 700 फूट उंच टेकडीवर बसलेले भुलेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर मानले जाते। 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत हेमाडपंथी शैलीत काळ्या पाषाणात याची उभारणी झाली असावी, असे इतिहासकारांचे मत आहे। मूळतः मंगलगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाने अनेक राजकीय घडामोडी आणि आक्रमणांचे साक्षीदार राहिले आहे। मंदिराच्या भिंतींवर कोरलेले रामायण महाभारतातील प्रसंग, नर्तक, देवदेवतांची शिल्पे ही अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक असून त्या काळातील उच्च दर्जाच्या शिल्पकलेची साक्ष देतात। काही शिल्पांवर आक्रमणांच्या खुणा आजही दिसून येतात। मंदिरात गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान असून येथे दुर्मिळ स्त्री रूपातील गणेश मूर्ती विनायकी विशेष आकर्षण ठरते। महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते आणि पारंपरिक पालखी सोहळ्याने या ठिकाणाचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा आजही जिवंत ठेवला आहे।